अक्षय तृतीयेला सोन्यापेक्षाही ही महत्त्वाची वस्तू खरेदी करा. अक्षय तृतीया म्हटले की बरेच लोक सोनं खरेदी करतात, पण आपल्यासारख्या साधारण लोकांना सोनं खरेदी करणे शक्य नाही. तर आपण सोन्यावरूनही मौल्यवान आणि खूप भरभराटी देणाऱ्या अशा काही वस्तू आहेत त्या आपण खरेदी केल्या तर आपल्या घरात भरभराटी होईल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहील. माता लक्ष्मीच्या प्रिय वस्तू आहेत ह्या तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी घेतल्या तर तुम्हाला त्याचा खूप लाभ होईल. सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान ह्या वस्तू आहेत. अक्षय म्हणजे त्याला कधीही क्षय नसतो, म्हणजे ते कधीही संपत नाही. म्हणून या दिवशी बरेचसे लोक नवीन कामाची सुरुवात करतात, नवीन घर बुकिंग करतात, वाहने खरेदी करतात, सोने खरेदी करतात. म्हणजे आपण त्या दिवशी जे खरेदी करतो ते कधीही संपत नाही. त्यामुळे आपण त्या शुभ गोष्टींची खरेदी करत असतो. ह्या दिवशी आपण इतरांचीही सेवा करत असतो. माता लक्ष्मी आपण ह्या दिवशी पितरांचीही सेवा करत असतो. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू साठी विशेष असा दिवस असतो. त्यामुळे माता लक्ष्मीने भगवान विष्णूला घराकडे आकर्षित करणाऱ्या अशा वस्तू तुम्हाला या दिवशी खरेदी करायच्या आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपलं घर सोडून कधीही जाणार नाही. खरंच सोनं खरेदी करू शकत नसाल तर काळजी करू नका. या वस्तू तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये आणि लाभ देणाऱ्या आहेत. त्यामुळे त्याची खरेदी केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी भरभरून नांदते. तर बघा, पहिली वस्तू म्हणजे कापूस. जर तुमचं बजेट नसेल तर तुम्हाला महागड्या वस्तू परवडत नसेल, या दिवशी तुम्ही कापूस खरेदी करू शकतात. अक्षय तृतीयेच्या दिवशी कापूस खरेदी केल्यामुळे जीवनामध्ये शांती मिळते आणि घरामध्ये संपत्ती वाढते. बघा, कापूस हा पांढरा शुभ्र आणि अतिशय मऊ असतो. तर त्यामुळे ह्या दिवशी आपण कापूस घेऊन त्यानंतर आपण त्याच्या वाती बनवू शकतो. कापूस तर आपण सगळे घेऊ शकतो, ती महाग गोष्ट नाही आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे मीठ. सैंधव मीठ ज्याला म्हणतात किंवा तुम्ही खडा मीठ म्हणू शकता. या दिवशी तुम्ही मिठाचे जर खरेदी केले तर शुक्र ग्रह जो आहे तो मिठाचे संबंधित आहे आणि मानसिक शांतीसाठी चंद्रग्रह जो आहे तर तो त्याच्यावर सगळं काही अवलंबून असतं. तर त्यामुळे मीठ जे आहे ते शुक्र आणि ग्रहाशी संबंधित आहे. या दिवशी मिठाची खरेदी केल्यामुळे आपल्या असलेल्या संपत्तीमध्ये वाढ होते. संपत्ती जी आहे त्याची चणचण भासत नाही आणि कधीही आपल्यावर वाईट दिवस येत नाही. मीठ जे आहे त्याची पण निर्मिती समुद्र मंथनातून झालेली आहे. माता लक्ष्मीची सुद्धा उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला मीठ हे अतिशय प्रिय आहे. यानंतर सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे झाडू. सगळ्यांच्या घरी वापरली जाणारी वस्तू झाडू. लक्ष्मी पूजनला आपण लक्ष्मी स्वरूप झाडूची पूजा करत असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही छोटीशी शिराई किंवा झाडू तर आपल्याला लागतोच. पूजा करा. ह्या दिवशी तुम्ही झाडू खरेदी केला तर त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. यानंतर कवड्याची सेवा आपण वर्षभरात किती वेळेस करतो. पौर्णिमेला कवड्यांची सेवा केली जाते, त्यानंतर अक्षय तृतीयेला, त्यानंतर गुढीपाडवा, त्यानंतर नवरात्रीमध्ये आपण करत असतो. दिवाळीमध्ये कवड्यांची ही सेवा केली जाते. कवड्या ह्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. पिवळ्या कवड्या मिळाल्या तर त्या खरेदी करायच्या आहेत आणि त्या तुमच्या देवाऱ्यामध्ये माता लक्ष्मीपाशी किंवा अन्नपूर्ण मातेपाशी ठेवू शकता. तर त्याला तुम्ही हळद लावून पिवळ्या करू शकता. यानंतर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप नसले तर आवर्जून या दिवशी तुळशीचं छोटंसं का होईना तुम्ही नर्सरीमधून तुम्हाला भेटून जाईल. अतिशय प्रिय आहे तुळशी माता. लक्ष्मीचे स्वरूप आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुळशी नसेल किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही नवीन तुळशीचे रोप लावावे. यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी तुम्हाला मातीच्या भांड्याची खरेदी करायची असते. या दिवशी मातीचा माठ जो आहे तो खरेदी केला जातो किंवा आपण बघा ह्या दिवशी पितरांची पण पूजा करणार आहे. तर त्यासाठी आपण करा आणि केळी
तुम्ही खरेदी करू शकता. तुमच्याकडे आधीच माठ असेल तर तुम्ही छोटासा मातीचं भांडं घ्यावे. तुमच्या खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी ते पाण्यासाठी भरून ठेवा. मातीची कुठलीही गोष्ट तुम्ही खरेदी करू शकता. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे पिवळी मोहरी. अक्षय तृतीयेच्या दिवशी पिवळी मोहरी खरेदी करणे सोन्यापेक्षाही मौल्यवान समजले जाते. पिवळी मोहरी अत्यंत महत्त्वाची आहे. पिवळी मोहरी घरामध्ये आणून पुजल्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जेचा जो प्रभाव आहे तो संपतो आणि माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते. त्यामुळे तुम्ही पिवळी मोहरी नक्की घ्यावी. यानंतर पितळाचे भांडे किंवा तांब्याचे भांडे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितळाचे किंवा तांब्याचे भांडे खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. छोटासा का होईना घ्यावे. यामुळे घरामध्ये संपत्ती वाढते. अन्नधान्य कधीही कमी पडत नाही. त्यामुळे न विसरता यातल्या जमतील त्या वस्तू घ्याव्यात. जमल्या तर सगळ्या वस्तू घ्याव्यात. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्राची सेवा घरामध्ये झालीच पाहिजे. कमीत कमी महिन्यातून पौर्णिमेला कुंकुमार्चन करायचे आहे आणि ते कुंकुम आपण दररोज कपाळावर लावायचे आहे. श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे. माता लक्ष्मीचे आसन सोडून कधीही जात नाही. नवरात्रीमध्ये दिवाळीमध्ये आपल्याला श्रीयंत्र हे लागतच. यानंतर कुबेर यंत्र. अक्षय तृतीया ही 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. त्या दिवशी तुम्ही कुबेर यंत्र स्थापित केले तर तुम्हाला कुबेर देवताचा आशीर्वाद राहील. घरामध्ये कधीही आर्थिक चणचण भासणार नाही आणि कुबेर यंत्राची ही सेवा आपल्याला दिवाळीमध्ये करायचीच असते. यामध्ये आपल्याला देवांच्या मूर्त्या, तुम्ही स्वामींची मूर्ती, अन्नपूर्णा माता लक्ष्मी, कोणत्याही देवाच्या मूर्तीची स्थापना करायची असेल तर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही ह्या देवांची मूर्ती खरेदी करून स्थापित करू शकता. देवांची वस्तू खरेदी करण्यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही करू शकता. त्याचा तुम्हाला जास्त लाभ होईल. यानंतर कवड्यांचे तोरण. तुम्ही मुख्य दरवाजाला जर कवड्यांचं तोरण लावलं तर बाहेरून येणारी व्यक्तीमध्ये कितीही निगेटिव्हिटी असेल तर त्या कवड्या शोषून घेतात. त्यामुळे आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही. कवड्या माता लक्ष्मीला आकर्षित करतात. आपल्या मुख्य दरवाजाच्या इथे कुठेही लक्ष्मीचे पाऊल लावायचे आहेत किंवा तुमच्या देवाऱ्याचे इथेही लावू शकता. यानंतर गजलक्ष्मी म्हणजेच हत्ती. तुम्ही या दिवशी पितळाचे हत्ती आपल्या देवघरात खरेदी करून ठेवू शकता. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव स्थापित करू शकता. ह्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणीही ठेवू शकता. या दिवशी आपण स्वास्तिक घरामध्ये ठेवू शकता किंवा दरवाजाला लावू शकता. त्यामुळे आपल्याला घरामध्ये नेहमीच मंगलमय गोष्टी घडत असतात. कुठल्याही शुभ कार्यामध्ये स्वास्तिक चिन्ह आवर्जून काढतात. देवाच्या वस्तू ह्या धातूच्या घ्याव्यात. त्याचा जास्त तुम्हाला लाभ होईल. या वस्तू तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी किंवा त्याच्या आधीही तुम्ही खरेदी करून तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा केली तरीही चालते. पण सोन्यापेक्षा मौल्यवान आणि अधिक लाभ देणाऱ्या वस्तू आहे. आपण सोनं खरेदी करू शकत नसेल तर नाराज होण्याची काहीच गरज नाही. तुम्ही या वस्तू घेऊ शकता. तुमचे संकट, दुःख, अडचणीपासून तुम्हालाही मुक्ती मिळेल आणि चांगले दिवस येतील. श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.